आज आपण जाणून घेणार आहोत गणेश जयंती का साजरी केली जाते. आपण गणेश जयंती तर साजरी करतो, पण आपल्या काही वेळी आपल्याला माहीत पण नसतं की आपण का साजरी करतोय. आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे. गणेश जयंती म्हणजे भगवान श्री गणेशांचा जन्मदिवस, म्हणजे बाप्पांचा बड्डे. या दिवशी विघ्नहर्ता गणपती बाप्पांनी पृथ्वीवर अवतार घेतला होता, अशी भक्तांची श्रद्धा आहे. गणपती बाप्पा हे फक्त देव नाहीत, तर ते बुद्धी, ज्ञान आणि चांगल्या सुरुवातीचे प्रतीक आहेत. म्हणूनच कोणतेही शुभ कार्य सुरू करताना सर्वप्रथम गणपती पूजन केले जाते. गणेश जयंती माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी पूजा केल्याने आयुष्यातील अडथळे दूर होतात असं मानलं जातं. या दिवशी भक्त पहाटे उठून स्नान करून देवघरात बाप्पाची पूजा करतात. धूप, दीप, फुलं आणि मोदकाचा नैवेद्य अर्पण केला जातो. मोदक हा बाप्पांचा आवडता पदार्थ, म्हणून त्याला विशेष महत्त्व आहे. धूप, अगरबत्तीचा सुगंध देवघरात पसरतो आणि मन हळूहळू शांत होतं. हा दिवस फक्त विधींसाठी नाही, तर मन शुद्ध करण्यासाठी, सकारात्मक विचारांसाठी आणि आत्मचिंतनासाठी आहे. गणपती बाप्पा आपल्याला शिकवतात धैर्य, नम्रता आणि संयम. त्यांची मोठी कानं आपल्याला ऐकायला शिकवतात, लहान डोळे एकाग्रता शिकवतात आणि मोठं पोट समाधानाचं प्रतीक आहे. म्हणून गणेश जयंती फक्त सण नसून एक शिकवण आहे, जी आयुष्यभर साथ देते. आजच्या पावन दिवशी बाप्पाकडे एकच प्रार्थना, आपल्या आयुष्यातील सगळे अडथळे दूर होत आणि सुख शांती नांदो. गणेश जयंती साजरी करण्यामागे फक्त पूजा नाही, तर मन शुद्ध ठेवणे, सकारात्मक विचार आणि नम्रता हेही तितकंच महत्त्वाचं असतं. बाप्पांची कृपा असेल तर प्रत्येक दिवस मंगलमय होतो. ज्या दिवशी भगवान गणपतींचा अवतार झाला, त्या दिवशी बुद्धी, विवेक आणि सकारात्मकतेचाही जन्म झाला असं मानलं जातं. गणेश जयंती आपल्याला शिकवते की कोणतीही सुरुवात विचारपूर्वक, शांत मनाने आणि श्रद्धेने करावी. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, म्हणजेच अडचणी नाहीशा करणारे नाही, तर त्या पेलवण्याची शक्ती देणारे देव आहेत. या दिवशी केलेली पूजा मन स्थिर करते, विचार स्पष्ट करते आणि निर्णय क्षमतेला बळ देते. गणपती बाप्पाचं रूप स्वतःतच एक संदेश आहे. हा सण घराघरात भक्तीचं वातावरण निर्माण करतो, नात्यांमध्ये आपुलकी वाढवतो आणि मनात शांतता आणतो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना बाप्पाच्या शिकवणीतून काही ना काही मिळतंच. आजच्या पावन दिवशी आपण सगळे आपल्या आतल्या गणपतीला जागं करूया, विवेक, संयम आणि सकारात्मक विचारांना स्थान देऊया. गणेश जयंतीचं खरं महत्त्व फुलांमध्ये नाही, धूपदीपात नाही, तर आपल्या वागण्यात आहे. सगळ्यांच्या आयुष्यात शांती, सुख आणि समाधान नांदो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. गणेश जयंती का साजरी केली जाते हे आत्ता तुम्हाला नक्कीच समजले असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.